आयुरा. ते हसत बोलत गप्पा मारत चालले होते की एका गाडीने येऊन त्यांच्या गाडीला मागून जोरात टक्कर दिली. जबरदस्त टक्कर होती ती. आयुषची गाडी रस्ता सोडून खाली गेली आणि एका झाडाला ठोकली. इथून पुढे जोरात किंचाळले सर्वजण. जोरात टक्कर लागल्यामुळे आयुष बाहेर फेकला गेला. आराध्य ड्रायव्हरच्या बाजूलाच बसला होता, त्यामुळे त्याला आणि ड्रायव्हरला जास्त लागलं होतं. आयुषने उठून बघितलं तर स्वतःला जास्त लागलं नव्हतं. मुका मार सोडला तर तो व्यवस्थित होता. हाताला थोडं खरचटलं होतं. त्याने लगेच गाडीत बघितलं. निधी आणि अवनी भीतीने बेशुद्धच पडल्या होत्या. आयुरा कळवळताना दिसली. त्याने लगेच दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, पण लॉक असल्यामुळे उघडेना. आयुराने लॉक ओपन करून दरवाजा उघडला. खालचा ओठ घट्ट दातात पकडून ती आपल्या वेदना सहन करायचा प्रयत्न करत होती. आयुषने तिला लगेच बाहेर ओढून काढलं. आयु, काही नाही होणार तुला. आपण लवकरच जाऊ हॉस्पिटलला. तिला खाली गवतावर बसवत आयुष म्हणाला. त्याने आपल्या मित्रांना लगेच कॉल केला. मदत पाठवायला सांगितली. रस्त्यावर जाऊन गाड्यांना हात दाखवून थांबवत होता आणि एक गाडी नशिबाने थांबलीही. त्याने त्यातल्या 2 माणसांना मदतीला बोलावलं. तेही चांगले होते. आराध्य ड्रायव्हरला आणि आयुराला घेऊन त्याने पाठवलं, कारण तेवढीच जागा होती आतमध्ये. आयुरा वेदनेने कळवळत होती तर बाकी दोघांचा रक्तस्राव जास्त होत होता. त्याने जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं तिघांना. दोघीजणी अजूनही बेशुद्ध होता. त्यांना पाणी मारून शुद्धीत आणायला बघत होता आयुष. तेवढ्यात त्याचा मित्र जो त्याच रस्त्याने जात होता त्याने गाडी थांबवली आणि आयुषकडे धावला. पोलिसांना कॉल करून माहिती दिली. त्यानंतर त्याने आयुष, निधी आणि अवनीला घेऊनही गेला. सगळ्यांना एकाच हॉस्पिटलला ॲडमिट केलं. आयुषचे काही मित्र त्याच्या आधीच हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले होते. तिघही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आयुषच्या मित्राने त्यांना लगेच प्रोसिजर करून ॲडमिट करून घेतलं. आयुराच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, त्यामुळे तिच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आलं. आराध्यला डोक्याला, खांद्याला, नाकाला आणि हाताला लागलं होतं. डोक्याची जखम मोठी होती, त्यामुळे त्यातून रक्त गेलं होतं. तर ड्रायव्हरला पोटात आणि डोक्याला लागलं होतं. सगळ्यांनाच काही ना काही लागलं होतं. सगळे स्वतःहून उठण्याच्या परिस्थितीत नव्हतेच. निधीचा हात सुजला होता. हाताला लागलं होतं. बहुतेक तिच्याही हाताला फ्रॅक्चर होतं. निधी आणि अवनी तर अजूनही शुद्धीत आलेल्या नव्हत्या. आयुषने स्वतःलाही चेक करून घेतलं, कारण त्याचाही हात आता सुजला होता आणि आता त्याला त्रास देत होता. तो आयुराकडे आला. कसं वाटतंय आता? आयुषने विचारलं. ठीक आहे आता, आयुरा एकदम हळू आवाजात म्हणाली. तिचा हात हातात घेत त्याने अलगद त्यावर ओठ टेकवले. कुणीही काहीच बोललं नाही. तसाच पाय घेऊन आयुरा पुढे झाली आणि एका साईडने त्याला मिठी मारली. आयुषला एकदम भरून आलं. कोणालाही काही झालं असतं तर त्याला कल्पनाही करवत नव्हती. आयुराच्या डोळ्यातही अश्रू होते. का सगळे आपल्या जीवावर उठले आहेत? ना आपली गडगंज संपत्ती, ना पैसा, ना अजून काही ज्यातून हे सगळं घडतंय. आयुषच्या हातात हात गुंफत तिने विचारलं. माधवीना ॲक्सिडेंटबद्दल सांगावंच लागलं, त्यामुळे त्या आणि माधवराव दरवाजाला कुलूप घालूनच निघाले. हॉस्पिटलमध्ये त्यांनी आपल्या मुलांची काळजी घेतली. माधव एकासोबत तर माधवी एकासोबत असे थांबले. आज 4 दिवस झाले होते. सगळे अजूनही हॉस्पिटलमध्येच होते. आयुष तेवढा ॲडमिट नव्हता.
निधीचा हात फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे त्यालाही बँडेज होतं. अवनीला जास्त मार लागला नसला तरी थोडं तरी लागलंच होतं. पण त्या दोघांना मानसिक धक्का बसला होता, त्यामुळे शुद्धीत येऊन सुद्धा त्यांना सोडलं नव्हतं. आयुष तर एकदम टेन्शनमध्ये आला होता. इकडे 1 दिवसाची सुट्टी टाकून आयुरा अजूनही कामाला आली नव्हती. त्यामुळे राकेशने हे आदिराजच्या कानावर घातलं होतं. तिच्या घरी जाऊन बघ, त्याने राकेशलाच सांगितलं. राकेशला एक कळत नव्हतं, निधीच्या घरून जाऊन आल्यापासून आपला बॉस वेगळा का वागतोय. आयुराला कंपनीतून काढून टाकायचं सोडून इथून तो स्वतःच बाजूला का जातोय. ती आली नाही तर तिला काढून टाकायचं सोडून तिच्या घरी का जायला सांगतोय मला. राकेशला हे सर्वच काहीतरी वेगळंच वाटत होतं. ओके सर, त्याने ते काहीच चेहऱ्यावर न दाखवता बोलला आणि आयुराजच्या घरी जायला निघाला. थोड्या वेळाने त्याने आदिराजला कॉल केला. सर, इथे आयुराच्या घराला लॉक आहे. आजूबाजूची चौकशी केली तर ते गेले 4 दिवस घर बंद आहे, राकेशने सांगितलं. काय? आयुराचा फोन ट्रेस करायला सांग कोणाला तरी आणि लोकेशन सेंड कर मला, आदिराजने थोडं काळजीनेच सांगितलं. हो सर, म्हणून त्याने आपल्या टीमला एक नंबर सेंड करून ट्रेस करायला सांगितला. सर, त्यांचं लोकेशन एका हॉस्पिटलचं येत आहे, तुम्हाला सेंड केले सर, राकेशने सांगितलं. ओके, मी बघतो. त्याने चेक केलं तर सोलापूर साईडला हॉस्पिटल होतं. नक्की काय झालं असेल. आयुषचा ॲक्सिडेंट नाही ना झालं. कोण असेल आयुषच्या मागावर. आपण बघायला हवं का ते. त्याला मारायला कोण बघत असेल. त्याने त्या दृष्टीने बघायला सुरुवात केली होती. तो स्वतःच त्या हॉस्पिटलला पोहोचला. बघितलं तर सर्वच तिथे ॲडमिट होते. आयुष तेवढा थोडा बरा वाटला. आदिराज त्यालाच जाऊन भेटला. आयुष, आदिराजने आवाज दिला. काय? आयुषला माहीत होतं तो दुश्मन आहे, आपल्या बहिणीला त्रास देणार आहे. तरीही आता तो जणू देवदूत बनून आल्यासारखं वाटत होतं त्याला. सगळे ॲडमिट कसे काय? आदिराजने विचारलं. एक काम करू, आपण इथल्या एका रूममध्ये जाऊन बोलू. माझा एक माणूस इथे ठेवतो मी, आदिराज म्हणाला. कारण तो तिथे आल्या तर सगळेजण त्याच्याचकडे बघत होते. त्याची असणारी पॉश कार, त्याचा ॲटिट्यूड सगळंच वेगळं होतं. कपडे, शूज, घड्याळ सगळंच लाखो करोडोंच्या घरात होतं. म्हणूनच मग आदिराज आयुषला म्हणाला. ओके, आयुष म्हणाला आणि आदिराज सोबत गेला. डॅनी, तू इथेच थांब, काही असेल तर तुम्हाला लगेच कळव. आदिराजने आपल्या माणसांना तिथे थांबायला सांगितलं. डॉक्टरांशी बोलून त्याने एक रूम बोलायला घेतली आणि आयुषसोबत तिथे गेला. बोल, काय झालं? आदिराजने विचारलं. पण आयुषला कसं त्याला विचारावं कळत नव्हतं, कारण तो काय या सगळ्यामध्ये इंटरेस्ट घेत आहे हेच त्याला कळत नव्हतं. निधी कुठे आहे हेही माहीत नव्हतं त्याला. मग आता तो फक्त निधीसाठी इथे आलाय का? आयुषच्या मनातले प्रश्न आणि शंका संपतच नव्हते. पण काय? आदिराजने विचारलं. तुम्ही काय या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व होताय? आयुषने शेवटी विचारलंच. काहीतरी कारण असेलच ना. निधीसाठी जर तो म्हणत असेल तर आयुष त्याला स्पष्टच सांगणार होता, तू पडू नको यात म्हणून. त्याला जमेल तसा यातून बाहेर पडेल तो. माझा फायदा तसा काहीच नाही, पण कोणाच्या तरी मनात स्थान मिळवण्यासाठी मी हे करू शकतो असं समज. मी हा एक छोटासा प्रयत्न करत आहे, आदिराजने सांगितलं. त्याने सांगायचं टाळलं होतं की ती व्यक्ती कोण आहे. ओढ तीच किंवा त्याहीपेक्षा जास्त होती, फक्त व्यक्ती बदलली होती.
आम्हाला एका 4 व्हीलरने मागून ठोकलं. तो धक्का इतका जबरदस्त होता की आमची गाडी रोड सोडून खाली गेली. नशीब एवढंच होतं, आमचं तिथे दरी वगैरे काही नव्हती. समोर झाड होतं, त्याला जाऊन ठोकलं ड्रायव्हरने. मी बाहेर फेकला गेलो. माझा अंदाज आहे हे माझ्या आत्याच्या मुलाने आरवने केलं असावं. बाकी माझ्या मागे कोण लागलं आहे मला मारायला हे काहीच माहिती नाही, आयुष म्हणाला. पण हा आरव तुमच्या मागे का लागेल? काही कारण आहे का? आदिराजने विचारलं. हो, निधी आहे कारण, आयुष म्हणाला. आयुष आदिराजकडे बघत होता, पण त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव दिसत नव्हते. त्यामुळे नेमकं आदिराजला आता काय वाटत असेल हे कळत नव्हतं. त्याच्या भीतीने आम्ही निधीला तिकडे पाठवलं होतं हे ऐकून त्याला काय वाटेल कळत नव्हतं. का? तिने काय केलं? आदिराजने विचारलं. अगदी नॉर्मल होता तो. आदिराज असता तर मात्र त्याने थैथयाट केला असता, पण आता शांतपणे ऐकत होता. माझ्या आत्याचा मुलगा आरव अमेरिका रिटर्न आहे. निधीला तुमच्या भीतीने आम्ही आत्याकडे पाठवलं. एवढं बोलून आयुषने पॉज घेतला आणि आदिराजकडे बघितलं. आदिराज फक्त हसला. ओके, पुढे? आदिराजने विचारलं. त्याच्या या प्रश्नाने मात्र आयुष गप्पच झाला. म्हणजे निधीची पाठ सोडली का याने? बरंच झालं. पण मग कोणाच्या मनात जागा मिळवायची आहे? मनातूनच विचार करत होता. पुढे काय झालं? आदिराजने पुन्हा विचारलं. त्याने निधीला एका रात्रीसाठी विचारलं. निधी घाबरली आणि मला कॉल केला, असं म्हणून पुढे जे जे घडलं ते आयुषने आदिराजला ॲक्सिडेंट होईपर्यंत सर्व सांगितलं. ठीक आहे, बघतो मी काय असेल ते. तू काळजी करू नकोस. तू सगळ्यांना आपल्या हॉस्पिटलला शिफ्ट कर. पैशाची चिंता करू नकोस. तिकडे असशील हॉस्पिटलला तर सिक्युरिटी असते. इथे तुला भीती आहे कोणी काही करायची. मी माझा एक माणूस देतो, तो सर्व अरेंज करेल, आदिराज म्हणाला आणि तिथून निघून गेला. पण आयुषला मात्र आदिराजचं बदललेलं रूप बघून विश्वास बसत नव्हता. नक्की काय करायचं आहे आदिराजला? कोणाच्या मनात स्थान मिळवायचं आहे? निधीला तो भेटलाही नाही की तिची साधी चौकशीही केली नाही. मग नक्की काय चाललंय आदिराजच्या डोक्यात? ह्याचाच विचार राहून राहून आयुषच्या मनात येत होता. कोण असेल तो? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या गोष्टीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.